निश्चितपणे न्याय मिळू शकेल त्या विषयाला. महत्त्वाचं असताना सत्ताधारी असतील किंवा ज्या प्रकारे सभापती असतील हे पुरा त्याचा आलेला आहे आमच्याकडे प्रस्ताव, मात्र अजूनही निर्णय बाकी आहे त्याच्यावरती असं नाही, म्हणून मी म्हणलं तसं की लोकशाहीची बूज राखायची असेल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र जर महाराष्ट्रामध्ये दिसायचा असेल तर हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे. किमान अजितदादांनी तरी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगावं. तुम्ही अजितदादांचं नाव घेतलं म्हणून पुण्यात आमेडियावरून प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे, गदारोळ सुरू आहे, चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये अटक झाल्या 2 रजिस्ट्रारला सुद्धा अटक झाली. मात्र ज्यांचं नाव घेतलं जातं किंवा ज्यांच्या नावाने आरोप केले जातात त्यांच्या बाजूला ना पोलीस सरकतायत ना चौकशी सरकते. नाही, मला वाटतं हे आता फक्त अधिवेशनापुरता हा कारवाईचा पारसा आहे. पुढच्या 8 दिवसानंतर ज्यांना अटक झाली आहे, ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना जामीन झालेला दिसेल. कारण की ऑलरेडी ज्यांना अटक झाली आहे त्यांनी हायकोर्टात सांगितलेलं आहे की मला या ठिकाणी यातनं माझं FIR मधनं नाव काढा. म्हणजे FIR मध्ये चूक आहे का अशी शंका निर्माण होते. नाही, अजून नाही. आम्ही आता एकत्रित बसू आणि त्याबद्दल चर्चा करू. विरोधी पक्ष नेते पद देण्याच्या मानसिकतेमध्ये सत्ताधारी पक्ष नाही आहे. पुढचे पण अधिवेशन जे आहे ते